चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। सांगाती पतसंस्थेकडून सभासदांना 15% लाभांश जाहीर। औद्योगिक वसाहत शिनोळी तालुका चंदगड येथील सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संस्थेचे चेअरमन नितीन नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली। सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सभासद हितचिंतक वीर जवान यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली। स्वागत संस्थेचे चेअरमन पाटील यांनी करून आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती देऊन संस्था कामकाजात मोलाचे सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानून संस्थेला ₹64,03,361 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले। दिनांक 31 मार्च 24 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल व आर्थिक पत्रकांचे वाचन संस्थेचे सचिव गावडू पाटील यांनी केले। संस्थेचे संस्थापक चेअरमन प्राध्यापक बाबूराव नेसरकर यांनी अहवाल सालात झालेल्या नफ्याची विभागणी सभेसमोर मांडून 15% प्रमाणे लाभांश जाहीर केला। तसेच कर्जदाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाखांपर्यंतचे कर्ज माफ योजनेची सुरुवात करण्याबाबतचा विषय मांडून सदर योजनेविषयी नियम व अटी सभेसमोर सादर केल्या। यावेळी सर्व सभासदांनी सदर योजना चालू करण्याबाबत सर्वानुमते मंजुरी दिली। प्रश्नोत्तराच्या वेळी अनेक सभासदांनी विविध विषयावर प्रश्न विचारून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली। रचनात्मक दृष्टिकोनातून विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। आभार संस्थेचे संचालक व चंदगड शाखेचे चेअरमन प्राध्यापक हनुमंत गावडे यांनी केले। यावेळी संस्थेचे संचालक सतीश सावंत, मोनापा पाटील, दयानंद लांडे, आनंद सदावर, शरद पाटील, मारुती भोगन, हनुमंत गाडीवड्डर, दशरथ कांबळे, राजश्री पाटील, अस्मिता करटे, संस्थेचे माजी चेअरमन हिरामणी तुपारे तसेच सभासद नारायण पाटील, एम.एन. पाटील, मधुकर जाधव, नारायण कोकितकर, कृष्णा पाटील, तानाजी खांडेकर, प्राध्यापक रमेश भोसले, अमृत कदम, नामदेव राघोजी यासह सभासद सेवक उपस्थित होते।